काल होता ईशाच्या बाबांचा वाढदिवस, पण त्याचसोबत माझा सुद्धा बड्डे होता. आम्हा दोघांचा बड्डे एकाच दिवशी येतो. आमच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झालेत, पण आम्ही हा 4था बड्डे सेलिब्रेट केला, कारण त्याच्या अगोदर 1 वर्ष आम्ही रिलेशनमध्ये होतो. आता काही कारणामुळे काल मी बड्डेचं काहीच शूट केलं नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी करायला घेतलं. आणि आम्हा दोघांना ही छान अशी वॉच रिसीव झाली, जी की माझ्या बहिणीने दिले आणि ती खूप छान आहे. आता ती कुठेतरी लावायची आहे, पण बघू आता 2 दिवसांनी लावेन मी. नंतर मी घरातील काहीतरी छोटी मोठी कामं आवरायला घेतली. अगोदर बेडशीट चेंज करण्यापासून केली. आता जर घरी लहान बाळ असेल तर ह्या गोष्टी सारख्या कराव्या लागतात. क्लिनिंगकडे जास्त लक्ष द्यायला लागतं. आठवड्यातून एकदा तरी मी बेडशीट चेंज करत असते. आता मी इथे जेवढं व्यवस्थित ठेवले ते काय तासभर सुद्धा व्यवस्थित राहत नाही, कारण ते ईशा सगळं अस्ताव्यस्त करून टाकते. पण माझं मनाचं एक सॅटिस्फॅक्शन म्हणून मी हे व्यवस्थित करत असते. त्यानंतर आमच्या आई काल आलेल्या, त्यांनी काही पीठ आणि तांदूळ आणलेले, तेच मी इथं व्यवस्थित भरून ठेवत होते. अगोदर पीठ ठेवलं, त्यानंतर तांदूळ, आणि जेव्हा मुगाच्या डाळीची वेळ आली तेव्हा माझ्या हातून एक चूक झाली आणि ती सगळी डाळ सांडून गेली. कामात काम माझं वाढलं. चला बाय. आवडलं असेल तर नक्की लाईक आणि फॉलो करा.